मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे लवकरच समाजातील आर्थिक दुर्बल वधूवरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याचे सूतोवाच मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले। ते मराठा विद्या प्रसारक समाज व मराठा शुभलग्न.com च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या मेळाव्यात 300 वधूवरांनी सहभाग घेतला। यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट ठाकरे म्हणाले की संसार हा दोघांनी मिळून केला जातो। संसारात जो तडजोड करतो तोच यशस्वी होतो। प्रत्येक कुटुंबात थोडेफार मतभेद असतात, पण ते घटस्फोट होईल इतक्या टोकापर्यंत नेण्यापेक्षा तडजोड करून संसार टिकवला पाहिजे, तरच समाजातील घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल। तसेच समाजाने लग्न कार्य करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तोच पैसा मुलामुलींच्या संसारात उपयोगी आणला पाहिजे। मेळाव्यात यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ योगिता आहेर, स्पेशल इकॉनॉमिक झोन गुजरातचे सेवानिवृत्त आयुक्त श्री विजय शेवाळे, मविप्रचे माजी संचालक श्री विजय गडाख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मराठा शुभलग्न.com चे संचालक श्री हेमंत पगार यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ वर्षा साळुंखे यांनी केले। स्वतः ज्ञानेश्वर आपल्या समोर उपस्थित आहेत। त्यांचे शिक्षण आहे एम.ए. इंग्लिश 3/11/86। मूळचे ते नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहेत। त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे 12 लाख रुपये। त्यांच्या मामाचं आडनाव आहे जगताप। त्यांचा मोबाईल नंबर 84 46 53 28 14। गोष्टी अशा आपल्या मनाप्रमाणे घडतीलच असं नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी योग्य तो विचार करून निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय सगळे मुलं मुली घेतील अशी मला खात्री वाटते। पालक सुद्धा या ठिकाणी सुज्ञ आहेत। पूर्वीच्या काळाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बदललेली आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून सारासार विवेक बुद्धी शाबूत ठेवून आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि पगार साहेबांचा जो काही प्रयत्न आहे तो आपल्या समाजातल्या मुला मुलींची लग्न जुळली पाहिजे हा एक चांगला विचार आहे। आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत। खरं म्हणजे आमच्या घटनेमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की समाजातील मुला मुलींचे लग्न जमण्यासाठी सुद्धा कार्यकारी मंडळाने प्रयत्न करावे, वधूवर मेळावे घ्यावे। पण आम्हाला या बाबतीमध्ये फारसा अनुभव नसल्यामुळे आम्ही पगार साहेबांची मदत घेतली आणि संयुक्त विद्यमानं आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम आम्ही भविष्यामध्ये राबवू। त्याचबरोबर काही समाजामधले गरीब पिता म्हणजे आई वडील असतील त्यांना जर आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल आणि आर्थिक परिस्थिती नसेल तर संस्थेच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये काही अशा प्रकारचे लग्न सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा हा सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे। मध्यंतरी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे काही विवाह झाले होते, त्याला सुद्धा संस्थेने जवळपास 2 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिली होती आणि जवळ 51 जोडप्याची लग्न ही त्या ठिकाणी संपन्न झाली होती। भविष्यामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम आणखीन संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा आमचा विचार असेल। आजच्या या मेळाव्याला आपण सर्वजण इथं आलात, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त मुला मुलींचे लग्न या मेळाव्यामध्ये जमावे आणि त्या सगळ्यांचे संसार सुखाचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आजच्या या वधूवर मेळाव्याचे अध्यक्ष नितीन भाऊ, ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते हेमंत भाऊ, गडाख दादा, आयुक्त सर आणि सर्व इथे जमलेले माझे बंधू भगिनी। खरं म्हणजे ह्या विषयावर बोलणं मी लहान आहे, माझे अनुभव खूप कमी आहे, पण तरी सुद्धा दादांनी सांगितलं की तुम्ही बोला 2 शब्द। मी एकच सांगेन की खरंच तडजोड ही फार महत्त्वाची आहे आणि काही गोष्टी अनुभवातून आपल्याला खरं म्हणजे आल्या पाहिजे की आपणही तुम्ही असा आधीचे भरपूर पालक आलेले मुला मुलींचे आपलं लग्न होऊन 50-60 वर्ष झालेले आहेत, किती तडजोडी केल्या आहेत आणि त्या तडजोडीतनं आज आपण 50 वर्ष पूर्ण करत आहात, कोणी 50-55
करतं, कोणी 40 करतं. तर त्याच तडजोडी जर आपण आपल्या मुला-मुलींना करायला शिकवल्या तर आजची जी वेळ आपल्या मराठा समाजावर किंवा कुठल्याही समाजावर आलेली आहे की मुला-मुलींचं जमत नाही, काही छोट्याशा कारणावरला आपण तिथे सहभाग घेऊन आपण त्यांना त्या नात्यातनं बाहेर पडा अशी सुद्धा काही लोक आपल्याला सल्ले देतात आणि त्या नात्यातनं आपण बाहेर पडतो आणि पुन्हा आयुष्यात पुढे जाताना किती अडचणी येतात. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.